रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। बोलिए, क्या है? राऊत साहेब, बोला। रात्री नागपूरमध्ये 2 गटांमध्ये जो हिंसाचार घडलेला आहे, काय तुमची पहिली प्रतिक्रिया आहे? जी दृश्य बघितली असतील, जाळपोळ, वाहनांची दगडफेक, ही दृश्य आम्ही पाहण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी जर पाहिली असतील तर दंगलखोर कोणत्या पक्षाचा, कोणत्या जातीचा, कोणत्या धर्माचा, कोणत्या पंथाचा, कोणत्या गटाचा हे न पाहता महाराष्ट्रासारख्या राज्यातली कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी ते कठोर पावलं उचलतील। कारवाया फक्त भीमा कोरेगाव, एल्गार, बरं का, माओवादी ह्यांच्यावर करून चालत नाहीत। महाराष्ट्र राज्य वेठीस धरणार आहे, प्रत्येकावर व्हायला हवे। हे दंगल पेटवणारे कोण आहेत? त्यांना कोणाची प्रेरणा आहे आणि दंगली का पेटवल्या जात आहेत? हा महाराष्ट्रामध्ये अत्यंत संशोधनाचा विषय आहे। होळीलाही वातावरण खराब केलं। राजापुरात काय घडलं, अन्य भागात काय घडलं होळीला? होळीसारख्या सणांना कधी या महाराष्ट्रात दंगली उसळल्या नव्हत्या। उद्या गुढीपाडव्याला दंगली उसळण्याचा प्रयत्न करतील आपलेच लोक। आणि काल औरंगजेबाचे ढाल करून काही लोक हिंदू मुसलमान दंगे पेटवतात या राज्यात। बाबरीचं उदाहरण देत आहेत की बाबरी प्रमाणे आम्ही महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करू। आमचं असं म्हणणं आहे, सरकार तुमचं आहे ना, नरेंद्र मोदी तुमचे आहेत, देवेंद्र फडणवीस तुमचे आहेत, दंगली कशाला करताय? सरकारनं जाऊन कबर उद्ध्वस्त करून टाकावी। तुमचंच सरकार आहे, तुमच्या विचारांचं सरकार आहे, तुमच्याच मतदानातून आलेलं सरकार आहे। मोहनराव भागवत, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार या 4 लोकांनी हातात कुदळ फावडे घेऊन जावं आणि आतमध्ये जावं त्यांनी, कुठे जी काय कबर असेल ती, आणि त्यांच्या लोकांच्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण कराव्या। काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये? आम्ही वारंवार सांगतो आहोत की छत्रपती शिवाजी महाराजांचा शौर्याचं ते मेमोरियल आहे। एक औरंगजेब इथे आला, एक अफजल खान इथे आला, एक शाहिस्त खान इथे आला आणि इथून परत नाही गेला। मावळ्यांनी, छत्रपतींनी, संभाजी राजांनी त्याची कबर इथेच खणली। हे महाराष्ट्राच्या शौर्याचं एक प्रतीक आहे। पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघची विचारधारा अशी आहे तर भाजपची की छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि संभाजी राजांचं महत्व कमी करायचं, ही त्यांची पहिल्यापासूनची विचारधारा। छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे भाजपचं कधीच शौर्याचं आणि विजयाचं प्रतीक नव्हतं आणि नाही। त्याच्यामुळे आधी विलन संपवला की हिरो आपोआप संपतो। त्याच्यामुळे विलनवरती हल्ला करून महाराष्ट्राच्या हिरोना संपवायचं, ही बहुतेक यांचं एक भूमिका दिसते। महाराष्ट्राच्या जनतेनं या कारस्थानापासून सावध राहायला पाहिजे। आता विषय राहिला बाबरीचा, 1992-91 तो लढा, ते आंदोलन वेगळं होतं। आणि बाळासाहेब ठाकरे, माननीय हिंदू हृदय सम्राट, हे तेव्हा काय म्हणाले होते? बाबरीचं आंदोलन सुरू होण्याआधी आणि नंतर हे जरा ह्या लोकांनी समजून घेतलं पाहिजे। आम्हाला त्यांनी बाळासाहेब ठाकरे काय भूमिका सांगू नये, आम्हाला बाळासाहेब ठाकरे माहिती आहे। बाळासाहेबांचं स्पष्ट मत होतं, आम्हाला फक्त बाबरीमध्ये इंटरेस्ट आहे। आम्हाला एक बाबरी द्या, बाकी सगळ्या मशिदी आणि कबरी तुमच्या आहेत, आम्ही तिकडे ढुंकून बघणार नाही। फक्त अयोध्येमध्ये श्रीराम मंदिर उभं करू आम्ही, आणि ते सुद्धा जिथे अतिक्रमण झालं, आक्रमण झालं,
त्या जागेवर आम्हाला एका बाबरीचा संबंध आहे, बाकी आमचा कोणत्याही मशिदी किंवा कबरीशी आमचा हस्तक्षेप असणार नाही. या देशामध्ये हिंदू आणि मुसलमान यांनी सामंजस्याने राहायला पाहिजे, तर हा देश हे राज्य टिकेल. ही बाळासाहेब ठाकरेंची भूमिका होती. बाळासाहेबांचा लढा हिंदुत्वाचा हा राम मंदिराचा होता आणि त्यासाठी बाबरीचं जे काय आम्ही पतन केलं ते त्यासाठी केलं. रोज उठून एक मशीद पाडायची आणि कबर तोडायची हे हिंदुत्व माननीय बाळासाहेब ठाकरेंनी कधी लोकांपर्यंत रुजवलं नाही आणि आम्हाला दिलं नाही. राऊतसाहेब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरात जी घटना होते आहे, म्हणजे ही घटना नागपुरात होते आणि स्थानिक आमदार प्रवीण दटके असं म्हणतायत की हा पूर्वनियोजित कट होता. लोक ज्यांनी दंगा पेटवला ते बाहेरून आलेले होते. शक्य नाही. जर मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात बाहेरून येऊन लोक दंगा पेटवतायत, प्रचंड जाळपोळ होते, याचा अर्थ असा आहे की मुख्यमंत्र्यांचं गृह खातं व गृहमंत्री म्हणून ते अपयशी आहेत, फेल्युअर आहे. राज्यात विधानसभेचं अधिवेशन सुरू असताना मुख्यमंत्री कायदा सुव्यवस्थेवरती गर्जना करत असताना जर अशा प्रकारचा दंगा त्यांच्या मतदारसंघात होत असेल तर हे करणारे कोण आहेत? पण माझा ह्याच्यावर विश्वास नाही. गेले 2 दिवस मी नागपुरात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल या गटाचे लोक समोर येऊन भडकवणारी वक्तव्य देताना मी पाहतोय. वृत्तवाहिन्यावर पाहतोय, वृत्तपत्रात पाहतोय. इशारे देत आहेत, धमक्या देत आहेत. इथे बाहेरून आलेले लोक नाहीत ना. डोक्याला म्हणजे त्यांची जी काय ओळख आहे, डोक्याला खूप तेल वगैरे लावून चकचकीत असं, बरं का, किती तेल, मग ते नक्की विश्व हिंदू परिषदेचे लोक आहेत किंवा संघाचे लोक आहेत आणि ते नागपूरचेच आहेत. चेहरे कळतात ना. तर हे करणारे कोण आहेत? पण माझा ह्याच्यावर विश्वास नाही. गेले 2 दिवस मी नागपुरात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल या गटाचे लोक समोर येऊन भडकवणारी वक्तव्य देताना मी पाहतोय. वृत्तवाहिन्यावर पाहतोय, वृत्तपत्रात पाहतोय. इशारे देत आहेत, धमक्या देत आहेत. इथे बाहेरून आलेले लोक नाहीत ना. डोक्याला म्हणजे त्यांची जी काय ओळख आहे, डोक्याला खूप तेल वगैरे लावून चकचकीत असं, बरं का, किती तेल, मग ते नक्की विश्व हिंदू परिषदेचे लोक आहेत किंवा संघाचे लोक आहेत आणि ते नागपूरचेच आहेत. चेहरे कळतात ना. चेहरे कळतात आणि हे चेहरे देवेंद्रजींना नक्कीच माहिती असणार कोण आहेत ते. नाही, पण राऊतसाहेब, स्थानिकांचं असं म्हणणं आहे काल रात्रीच्या दंग्यात टार्गेट हिंदू होता, कारण मुस्लिम समुदायाला बघा, वेगळं करण्यात आलं नाही. आणि विशेषतः जिथे हिंदूंची वस्ती आहे तिथे हल्ले इथे हे अशा प्रकारे दंगली घडवतात हिंदूंना भडकवण्यासाठी. आधी हिंदूंवर हल्ले केले जातात. हा एक नवीन पॅटर्न निर्माण केलेला आहे. हा नवीन पॅटर्न, कोणाची हिंमत आहे इथे अशा प्रकारे काम करण्याची नागपुरात किंवा मुंबईत? मला वाटत नाही. हा एक दंगल पॅटर्न महाराष्ट्रामध्ये नवीन किंवा देशात नवीन निर्माण झालेला आहे. आधी हिंदूंच्या डोक्यामध्ये भय निर्माण करायचे, त्यांच्यावरती हल्ले घडवायचे आणि मग त्यांना दंगलीसाठी प्रवृत्त करायचे आणि मग अख्ख्या राज्यात देशात दंगली पेटवून 2029च्या निवडणुकीला सामोरं जायचं. हा नवीन दंगल पॅटर्न निवडणुकीतला तयार झाला. बोलिये. नाही, पण राऊतसाहेब, फडणवीसांचं एक काल विधान त्यांनी ठणकावून सांगितलेलं आहे. ते असं म्हणतात की इथे महिमा मंडन होईल ते शिवरायांचेच, औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण होणार नाही. 100% आम्ही त्यांचं स्वागत करतो. हे सांगण्यासाठी आम्हाला महामहोपाध्याय देवेंद्रजी फडणवीस यांची तशी गरज नाही. महाराष्ट्रामध्ये महिमा मंडन शिवरायांचंच होणार ना आणि ते होतच राहणार, जगभरात होणार. आणि कबरीचं उदात्तकरण औरंगजेबाच्या कोणी करत नाहीये, तुमचेच लोक करतायत. तेच खुदळ फावडे फिरतायत आसपास. हे आतापर्यंत झालं नव्हतं. तो शौर्याचा इतिहास एकदा मान्य केल्यावरती तुमचे लोक जर कुदळ फावडे फिरतायत त्या सगळ्यांना मकोका लावा ना. ती संघटित गुन्हेगारी आहे. राऊतसाहेब, एक मराठीत आणखी एक प्रश्न आहे. तुम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. मंत्री जयकुमार रावल यांच्या काही भ्रष्टाचारावर बघा, हे जे औरंगजेबाची प्रकरण वगैरे काढलेली आहे ती सरकारमधल्या मंत्र्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणं दाबण्यासाठी सुरू आहे. सरकार रोज बदनाम होत आहे. अनेक प्रश्न या राज्यात निर्माण झालेले आणि त्याच्यामुळे हे औरंगजेबासारख्या विषयांना
उत्तेजन द्यायचं काम चाललेलं आहे. जयकुमार रावल यांनी रावल कोऑपरेटिव्ह बँक, आधीची दोंडाईचा कोऑपरेटिव्ह बँक, ही जवळजवळ 180 ते 190 कोटी रुपये त्या बँकेतून आपल्या नातेवाईकांना बेकायदेशीरपणे दिले. बँकेचं कार्यक्षेत्र महाराष्ट्र असताना गुजरात मधल्या नातेवाईकांना कोट्यवधी रुपये दिले आणि ती बँक बंद पाडली. बेकायदेशीरपणे गुन्हेगारी पद्धतीने हे पैसे बाहेर काढले. हा मनी लॉन्ड्रिंगचा प्रकार आहे. हा मनी लॉन्ड्रिंगचा प्रकार आहे. कोट्यवधी रुपये. आरोपी नंबर 3 आहेत ते SITच्या अहवालामध्ये. एक SIT स्थापन झाली या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी. आरोपी नंबर 3 जयकुमार रावल आहेत. पण हा संपूर्ण SITचा अहवाल दाबला. त्यांची अटक अटळ होती. ती अटक देवेंद्र फडणवीस यांच्या सहीनच टाळण्यात आली. आज ते मंत्रिमंडळामध्ये आहेत. 180 कोटी रुपये गरीब जनतेचे लुटलेले आहेत. PMC बँक असेल, न्यू इंडिया बँक असेल किंवा इतर सहकारी बँकांमध्ये जेव्हा असे घोटाळे झाले तेव्हा मुलुंडला एक नागडा आहे पोपटलाल, बरं का, तो थैथाय नाचत असतो. भाजपचे लोक रस्त्यावर येतात आंदोलन करायला. मग दोंडाईच्या किंवा रावल बँकेतले 180 कोटी रुपये जनतेचे लुटणारे मिस्टर जयकुमार रावल हे राज्याच्या मंत्रिमंडळात कसे? हा प्रश्न त्या मुलुंडच्या नागड्या पोपटलालला का पडू नये किंवा देवेंद्र फडणवीसांना का पडू नये? PMC बँकेत घोटाळा झाला ना, ठेवीदारांचे पैसे बुडाले असं म्हणतात काहीतरी. रस्त्यावरती कोण उतरले? भाजपचे लोक उतरले. मग धुळे किंवा खानदेशातल्या लोकांचे पैसे बुडालेले आहेत आणि ते तुमच्या एका मंत्र्याने बुडवलेले आहेत. आपल्या नातेवाईकांना ते पैसे दिले आहेत. खोटी कर्ज दाखवलेली आहेत 180 कोटीची जवळजवळ. हा, सगळे नियम आणि कायदे तोडून ते पैसे दिलेत आणि पैसे बुडालेले आहेत. याला जबाबदार कोण आहे? त्या मंत्र्याचा राजीनामा घेतला पाहिजे ना देवेंद्र फडणवीसांनी. पण अशा सगळ्या विषयावरचं लक्ष हटवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाचं कबर प्रकरण काढून दंगली घडवल्या जातात. बोलिये. वही बाबरी मस्जिद की भी जिक्र किया क्या गया। हुआ? कल नागपुर में हिंसा हुई, 30 से अधिक। नागपुर में हिंसा होने का कारण नहीं है. नागपुर RSS का गढ़ है. बोलिए. वही बाबरी मस्जिद की भी जिक्र किया क्या गया। हुआ? कल नागपुर में हिंसा हुई, 30 से अधिक। नागपुर में हिंसा होने का कारण नहीं है. नागपुर RSS का गढ़ है. RSS का हेडक्वार्टर मुख्यालय नागपुर में है. वहाँ मोहनराव भागवत जी बैठते हैं. पूरा हिंदुत्व का प्रखर हिंदुत्व का कुंभा वहाँ बैठते हैं. वहाँ देवेंद्र जी का चुनाव क्षेत्र है. वहाँ दंगे कौन कह रहेगा? किसकी हिम्मत है? गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जी है, मुख्यमंत्री देवेंद्र जी है. वहाँ भारतीय जनता पार्टी के प्रदेशाध्यक्ष बावनकुळे नागपुर से है और 4 मंत्री आसपास है. कोई हिम्मत कर सकता है? उनकी गैंग होगी, उनके लोग होंगे दंगा करने वाले. ये एक नया पैटर्न है हिंदुओं को डराने का, हिंदुओं के ऊपर अपने लोगों से हमला करवाने का, फिर हिंदुओं को भड़काने का और दंगा में इसको लाना है. ये जो चल रहा है औरंगजेब के नाम से एक भय और डर पैदा कर रहे हैं, ये महाराष्ट्र को और देश को खत्म करने जा रहे हैं. अगर देवेंद्र जी फडणवीस में दम है तो जो दंगेखोर है ना उनको मकोका लगाइए. औरंगजेब की कब्र की बात आप करते हो, क्यों उखाड़ने की बात करते हो आप? हम क्या कर सेवा करेंगे? क्या जरूरत है? जब बाबरी के लिए हमने कर सेवा की थी तो कांग्रेस की सरकार थी, राष्ट्रपति कांग्रेस के थे, प्रधानमंत्री कांग्रेस के थे. अब तो आपकी सरकार है ना महाराष्ट्र में और दिल्ली में, तो कर सेवा की जरूरत क्या है? जाओ मोदी जी के पास, एक ऑर्डर आदेश निकालो और CPWD के लोग जो है, केंद्रीय लोक निर्माण जो कहते हैं ना, CPWD PWD, उनके लोगों को बोलो जाओ तोड़ो, हिम्मत है तो. आप तोड़ो ना. आप क्यों जाते हो? आप इतनी मशक्कत क्यों कर रहे हो भाई? मोदी जी को कहिए, नड्डा जी को कहिए, देवेंद्र जी को कहिए, सरकार आपकी है, RSS की है, विश्व हिंदू परिषद की है, बजरंग दल वालों की है. तो ये दंगे फसाद क्यों करते हो और लोगों को क्यों तकलीफ दे रहे हो? जाइए,
4 लोग जाइए, नरेंद्र मोदी जी, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे, वहां जाओ, क्या बोलता है उसको, फावड़ा बिवड़ा लेकर जाइए। और जो जिस खबर के बारे में आप दंगे करवा रहे हो ना, आप खुद ही हो, निकाल दो। लोगों को क्यों भड़का रहे हो भाई, आपकी सरकार है। बाला साहब ठाकरे की बात ये लोग कर रहे हैं, औरंगजेब और इसके बाद बाला साहब ठाकरे ने एक ही कहा था, हमारा मतलब, हमारा जो एक ध्येय है वो सिर्फ अयोध्या में राम मंदिर बनाना है, और अगर बाबरी उसकी आड़ आ रही है तो हम बाबरी को हटाएंगे। और हमारा एक ही मस्जिद से झगड़ा है, एक ही कब्र से झगड़ा है, और कोई बात हमारे मन में नहीं है। ये बाला साहब ठाकरे जी ने कहा था, हमारा कोई झगड़ा नहीं, हमारा झगड़ा बाबरी से है, हम बाबरी को हटाएंगे। बाला साहब जी ने करके दिखाया। अब तो ये बाला साहब के नाम पर कुछ भी करते हो, बाला साहब को बदनाम कर रहे हो, शिवाजी महाराज को बदनाम करते हैं, ये संभाजी महाराज को बदनाम करे। उनकी एक नीति है, ये लोगों की आरएसएस और भाजपा की विचारधारा है, शिवाजी महाराज उनके हीरो कभी नहीं रहे। इसीलिए विलन को पहले खत्म करो। औरंगजेब, अफजल खान, ये विलन है ना, विलन को खत्म करने के बाद हीरो का कोई महत्व नहीं रहता। तो हीरो को खत्म करने की साजिश